नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहायला हवं. मी सुशांत, तुमचा फिजिक्स टीचर, स्वागत करतो भारताच्या सगळ्यात पॉवरफुल एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. काय बघणार आहोत याच्यामध्ये बघणार आहोत आपण इंट्रोडक्शन. ठीक आहे बेटा. त्यानंतर बघणार आहोत थर्मल इक्विलिब्रियम. तर एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की थर्मोडायनामिक्स मध्ये आपण युजली बघा थर्मोडायनामिक्स, थर्मा म्हणजे होतोय हीट, है ना. तर ऑब्विसली या चॅप्टर मध्ये आपण हीट बद्दल शिकणार आहोत. मग हीट बद्दल शिकणार आहोत म्हणजे नेमकं काय शिकणार आहोत? हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क. हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ह्या चॅप्टरचे. हे आपल्याला इथे क्लिअर करायचं आहे. सगळ्यात आधी हीट तर आपण बघितलंय. हीट ज्याचं नाव आहे फिजिक्स वाला. आज मी तुम्हाला समरी या सिरीज मध्ये एक नवीन चॅप्टर घेऊन आलेलो आहोत. मला माहिती आहे समरी सिरीज मध्ये आपण काय करतोय, येणाऱ्या एक्झाम साठी लागणारी जी समरी आहे त्याच्याबद्दल आपण एक लुकआउट करतोय त्याच्यामध्ये, राईट. आज मी तुमच्यासाठी जो चॅप्टर घेऊन आलेलो आहोत त्याचं नाव आहे बेटा थर्मोडायनामिक्स. त्याचं नाव काय आहे? थर्मोडायनामिक्स, राईट. Thermodynamics is one of the interesting and the important chapter of your syllabus. So without wasting time, let's peep into it. थर्मल इक्विलिब्रियम काय असतात, दोन बॉडी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये केव्हा येतात इथं आपण बघणार आहोत. त्यानंतर थर्मोडायनामिक्सचे काही लॉ बघणार आहोत, जसं झिरोथ लॉ, फर्स्ट लॉ इथे दिले असेल बघा, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ, हे आपण बघणार आहोत. त्याचबरोबर हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क बघणार आहोत. थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल बघणार आहोत. थर्मोडायनामिक प्रोसेस बघणार आहोत. हीट इंजिन्स बघणार आहोत. हीट इंजिन्स म्हणजे जसं तुमचं रेफ्रिजरेटर झालं, हीट पंप झालं, एअर कंडिशनर झालं, हे कसे वर्क करतात ते बघणार आहात. हे बघा, रेफ्रिजरेटर्स अँड हीट पंप्स. त्यानंतर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, ओके, कॅरनॉट सायकल अँड कॅरनॉट इंजिन आणि स्टर्लिंग सायकल. ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत, राईट. तर सुरू करूया आपला हा आजचा चॅप्टर. इंट्रोडक्शन मध्ये मला फक्त की हीट, एखादी हीट एनर्जी असेल त्याला आपण वर्क मध्ये कन्वर्ट करू शकतो का? आलं का लक्षात? वर्क हीट मध्ये कन्वर्ट करू शकतो का? उलट आणि सरळ. बघा, थर्मोडायनामिक्स मध्ये आपण काय शिकतोय? हीट बद्दल शिकतोय. आणि मेनली ह्या चॅप्टर मध्ये आपण हे बघणार आहेत की हीटला आपण वर्क मध्ये कन्वर्ट करू शकतो का, किंवा वर्कला आपण हीट मध्ये कन्वर्ट करू शकतो का, राईट. बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जसं तुम्ही रनिंग करताय म्हणजे तुम्ही वर्क करताय. मग जेव्हा तुम्ही वर्क करताय तर तुमची बॉडी वॉर्म होत आहे, थोडीशी गरम होत आहे. एक्झॅक्टली त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही एखादी गाडी चालवताय, ती वर्क करते, थोड्या वेळानंतर ती सुद्धा हीटअप होऊन जात आहे. म्हणजे ह्या केसमध्ये बघा, वर्क हीट मध्ये कन्वर्ट होत आहे. तर याचं उलट होऊ शकतो का? हीट वर्क मध्ये कन्वर्ट होऊ शकतो का? याचेच उत्तर आणि याच्याशीच असोसिएटेड फिनॉमिना आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. बघा, पहिला पॉइंट काय म्हणतंय? थर्मोडायनामिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील विथ द कन्सेप्ट ऑफ हीट अँड टेम्परेचर अँड द इंटरकन्व्हर्शन ऑफ हीट अँड अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. बरोबर आहे. थर्मोडायनामिक्स मध्ये आपण हीट बद्दल शिकतोय. हीट काय असते, त्याच्यानी टेम्परेचर मध्ये कसे चेंजेस होतात, आणि हीटला दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण कसं कन्वर्ट करू शकतो, जसं वर्क कसं कन्वर्ट करू शकतो, इथे आपण बघणार आहोत, राईट. आणि पर्टिक्युलरली ह्या चॅप्टर मध्ये हीटला वर्क मध्ये कसं कन्वर्ट करायचं, वर्कला हीट मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आपण बघणार आहोत, राईट. नेक्स्ट पॉइंट काय म्हणतं बघा, when hot object is brought in contact with the cold object, both reach the same temperature because of the exchange of heat, and that's why heat is a form of energy. बघा, दोन ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे, एक हायर टेम्परेचरवर आहे, एक लोअर टेम्परेचरवर आहे. तर ऑब्विसली हीट जे आहे ते हायर कडून लोअर कडे जाईल. ते नॅचरल फिनॉमिना आहे आपल्याला, बरोबर आहे. म्हणून आपण काय म्हणतो, हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. आय होप दिस इज क्लिअर. आता ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला म्हणजे जे थर्मोडायनामिक्स जे आपण इथे शिकणार आहोत त्याच्यामध्ये हे जे तुम्हाला सांगितलं की हीट वर्क मध्ये कन्वर्ट होतंय का, हे कळण्यासाठी किंवा ह्याचे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी काही आपल्याला इथे कन्सेप्ट क्लिअर करावं लागेल त्याच्या आधी, आणि ज्याचं नाव आहे बघा, इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू अंडरस्टँड अ थर्मोडायनामिक सिस्टम. सिस्टम काय असते ते तुम्हाला बघायचं आहे, ओके, ठीक आहे. थर्मोडायनामिक सिस्टम काय असते ते बघायचं आहे. त्यानंतर थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स काय असतात ते बघायचं आहे. त्यानंतर थर्मोडायनामिक प्रोसेस काय असतं ते बघायचं आहे. लॉज बघायचे आहे जे याच्यामध्ये आपल्याला यूज करतो आपण, आणि शेवटी बघायच्या प्रोसेसेस. तर तुम्ही बघाल ह्या एवढ्या 3-4 शब्दांमध्येच पूर्ण खेळा आपल्या थर्मोडायनामिक्सचा. म्हणजे थर्मोडायनामिक्सची स्टडी करायची आहे आपल्याला, हीटला वर्क मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपल्याला काय काय इथे शिकावं लागेल सुरुवातीला? सिस्टम म्हणजे थर्मोडायनामिक सिस्टम, व्हेरिएबल्स, प्रोसेस, लॉज
अँड प्रोसेस डबल वेट झाला. ओके, हे तुम्हाला जे आहे एवढं शिकायच्या 4 गोष्टीत. जेव्हा तुम्ही या 4 गोष्टी शिकाल तेव्हा तुम्हाला थर्मोडायनामिक कसं वर्क करतंय किंवा हीट कसं वर्क मध्ये कन्वर्ट होतंय हे तुम्हाला कळेल. राईट, चला आता स्टार्ट करूया. थर्मल इक्विलिब्रियम आताच आपण बघितलं, जेव्हा दोन बॉडीचं टेम्परेचर सारखा असतो तेव्हा आपण म्हणू शकतो काय की दोन बॉडी कशा आहात थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. इथे बघा बॉडी ए आणि बी दिलेली आहे. आता टेम्परेचर ऑफ बॉडी ए इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ बॉडी बी असेल तर मी काय म्हणू शकतो, ए अँड बी इज इन थर्मल इक्विलिब्रियम. व्हेरी सिंपल. बघा, heat is transferred from a substance at higher temperature to at a lower temperature, and when two objects are same temperature are at same temperature they are in thermal equilibrium. That's it. ठीक आहे, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये एवढं लक्षात ठेवायचं. झिरोथ लॉ बघा आपण बघितलं होतं. थर्मोडायनामिक्स मध्ये आपण ह्या चॅप्टर मध्ये काय शिकणार आहोत, हीटला कसं वर्क मध्ये कन्वर्ट करायचं किंवा वर्कला हीट मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे शिकण्याकरिता आपल्याला काही बेसिक्स गोष्टी बघायच्या आहेत, जसं थर्मोडायनामिक सिस्टम, थर्मोडायनामिक व्हेरिएबल, थर्मोडायनामिक प्रोसेस आणि थर्मोडायनामिक्सचे लॉ. पहिला लॉ का म्हणते बघा, खूप सोपा आहे. सपोज करा ए आणि सी ह्या दोन बॉडीचं टेम्परेचर सारखं आहे आणि ए आणि बी ह्या दोन बॉडीचं टेम्परेचर सारखं आहे, तर डेफिनेटली बी आणि सी ह्या दोन बॉडीचं टेम्परेचर सारखं राहणार आहे. तुम्हाला माहिती आहे इफ ए बी सी, म्हणजे तुम्ही लहानपणी शिकले असाल, इफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू ट्रायंगल PQR and if triangle PQR is equal to triangle XYZ then triangle ABC is equals to triangle XYZ किंवा कॉन्ग्रुएंट म्हणू शकता तुम्ही. राईट, अगदी त्याच प्रकारे जर ह्या दोन बॉडी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल आणि ह्या दोन बॉडी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल, बघा दोघांमध्ये ए कॉमन आहे. राईट, तर त्याच प्रकारे हे जर दोन थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल तर आपण याच्यामधून कॉन्क्लुजन काढू शकतो की बी आणि सी सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये राहणार आहेत. खूप सिंपल आहे बघा. इफ टू सिस्टम्स आर ईच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ अ थर्ड सिस्टम दे आर ऑल्सो थर्मल इक्विलिब्रियम विथ ईच अदर. हा स्टेटमेंट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे दोन बॉडीज आहेत, एकामेकासोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे आणि त्या दोन बॉडी एका तिसऱ्या बॉडीशी थर्मल इक्विलिब्रियम सोबत आहे, तर सगळ्याच बॉडी याच्यामध्ये थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे. हा आहे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. खूप सोपा आहे. त्यानंतर इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, इट कॅन ट्रान्सफर फ्रॉम अ बॉडी एट हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. त्याच्यामुळे मी आता हीट नाही, डायरेक्ट आधी इंटरनल एनर्जी घेतलेला आहे. राईट, इंटरनल एनर्जी काय असते बघा. तुमच्यामधली इंटरनल एनर्जी म्हणजे तुमचा जोश. राईट, म्हणजे तुम्ही किती जोश मध्ये काम करू शकता, किती ऍक्टिव्हली काम करू शकता, ते इनबिल्ड असतं बेटा, इंटरनल एनर्जी. मग एक थर्मोडायनामिक सिस्टम जे आहे, जे काय करणार आहे, हीटला वर्क मध्ये कन्वर्ट करणार आहे, त्याची सुद्धा एक इंटरनल एनर्जी असते. बघा मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की थर्मोडायनामिक्स मध्ये आपण काय शिकणार आहोत, हीटला वर्क मध्ये कसं कन्वर्ट करायचं. बरोबर, आता हीटला वर्क मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक सिस्टम लागेल की नाही लागेल. जसं आपली बॉडी आहे, वर्कला हीट मध्ये कन्वर्ट करतंय. एखादी व्हेकल आहे, वर्कला हीट मध्ये कन्वर्ट करतंय. मग ते एक सिस्टम आहे का नाही आहे. राईट, तर मग आपण कुठली सिस्टम घेणार आहोत ज्याच्याने आपण ह्या सगळे गोष्टी करून बघणार आहोत. तर ती सिस्टम म्हणजे कुठली, ही सिस्टम काय घेतली आपण याच्यामध्ये, एक सिलेंडर घेतला फिटेड विथ एअर टाईट पिस्टन आणि त्याच्या अंदर आपण काय टाकून दिलेली आहे, गॅस. हे आपण घेतलेली आहे एक सिस्टम. राईट, मी तुम्हाला सांगतोय ते सिस्टम घेतलेला आहे आपण. मग इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम म्हणजे काय, सपोज करा ही सिस्टम आहे, ठीक आहे, आणि याच्यामध्ये मी काय टाकलेलं आहे, गॅस टाकलेला आहे. ठीक आहे, ही गॅस मॉलिक्युल्स आहेत. बरोबर आहे, हे गॅस मॉलिक्युल्स आहेत. मी इथे सिस्टम घेतली आहे आणि हे गॅस मॉलिक्युल्स आहेत. राईट, इंटरनल एनर्जी म्हणजे काय, जे गॅसचे मॉलिक्यूल रॅन्डम इकडे तिकडे फिरत असतील की नसतील, की एका जागी असे स्टेबल असतील का, नाही, ते असे 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 फिरत असतील, हो की नाही. येस, मग ते फिरत आहे म्हणजे तिला वेलोसिटी आहे. वेलोसिटी आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे. आणि सगळ्या पार्टिकलची जर तुम्ही कायनेटिक एनर्जी ऍड केलं तर तुम्हाला काय मिळेल, त्या सिस्टमची सिस्टमची इंटरनल एनर्जी. मग खालून तुम्ही हीट द्याल तर ते पार्टिकल्स आणखी जोरात फिरायला लागेल, म्हणजे त्याची वेलोसिटी आणखी वाढेल, म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी आणखी वाढेल आणि इंटरनल एनर्जी सुद्धा वाढेल. तर सरळ सरळ इंटरनल एनर्जी म्हणजे काय, इंटरनल एनर्जी इज डिफाइंड ॲज द एनर्जी असोसिएटेड विथ रॅन्डम डिसऑर्डर्ड मोशन ऑफ द मॉलिक्यूल ऑफ ए सिस्टम. मग याच्यामध्ये आपण सिस्टम काय घेतली आहे, सिलेंडर फिटेड विथ एअर टाइट पिस्टन अँड इन दॅट यू हॅव एनक्लोज द गॅस. That is our system, and the molecule of the system is going to move randomly in disordered way
and that contributes to its kinetic energy, and that is nothing but its what? Internal energy. Right? I hope this is clear. बरोबर. मग आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला माहिती आहे बाळांनो. काय असतो? काय असतो? वर्क डन बरोबर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. राईट? मग तुम्हाला प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे. प्रेशर बरोबर फोर्स अपॉन एरिया. तर फोर्स बरोबर काय घेऊ शकतो आपण? प्रेशर इंटू एरिया. मग हा फॉर्म्युला आपण इथे पुटअप केला तर मला काय मिळते? प्रेशर इंटू एरिया इंटू डी, and therefore work is equals to what? P into dV, that is change in the volume. सर हे काय आहे नाही कळलं बघा, सांगतो 2 मिनिटात. हा आपला काय आहे? सिस्टम. सिस्टम याला खालून दिली मी गॅस. गॅस म्हणजे हीट. ठीक आहे, हीट. हीट दिली तर याचं काय होईल? मॉलिक्यूल वाढेल, म्हणजे मॉलिक्यूलची मुवमेंट वाढेल. मॉलिक्यूलची मुवमेंट वाढेल तर ते तेवढेच मॉलिक्यूल इथे वर ह्या पिस्टनला वर नेण्याचा प्रयत्न करेल, स्ट्राईक करेल त्याला. आणि ते स्ट्राईक केल्यामुळे पिस्टन इथून एवढा डिस्प्लेस होईल. तर जे डिस्प्लेसमेंट दिलं आहे ते किती आहे बाळांनो? डी. किती दिलेलं आहे तुम्हाला? डी. हे कळलं का? बरोबर. आता बघा, एखादी पिस्टनला तुम्ही डी एवढ्या डिस्प्लेसमेंटनी वर नेलं तर तुम्ही त्या पिस्टनवर वर्क केलं की नाही केलं? तुम्ही म्हणजे त्या गॅसनी पिस्टनवर वर्क केलं नाही केलं? केलं. कसं कळलं? कारण डिस्प्लेसमेंट झालं. डिस्प्लेसमेंट केव्हा होते? जेव्हा तुम्ही त्याच्यावर फोर्स अप्लाय करता. नाही समजलं का? मग वर्क डन ह्या केसमध्ये किती होणार? दिलेला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आपण फोर्स एकाएकी काढू शकत नाही, पण आपण प्रेशर काढू शकतो, जे हा गॅस एक्सपांड झाल्यामुळे, गॅसची कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे जे इथे स्ट्राईक करेल आणि त्या पिस्टनला वर घेऊन जाईल. आलं का लक्षात मी काय म्हणतोय? खूप सोपं आहे. बघा, गॅस दिली, एनर्जी वाढली, एनर्जी वाढली तर हे स्ट्राईक होतील वर पिस्टनला. पिस्टनला स्ट्राईक होतील तर पिस्टनला वर नेण्याचा प्रयत्न करेल, पिस्टन वर जाईल. डी ने डिस्प्लेसमेंट झालं तर वर्क डन किती होणार आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बघा, वर्क डन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण फोर्स बरोबर प्रेशर इंटू एरिया होतो. एरिया म्हणजे कुठला एरिया? हा पिस्टनचा एरिया. आणि प्रेशर खालून वर अप्लाय केलेला. मग तेच मी इथे अप्लाय केलं. बघा, फोर्स बरोबर प्रेशर इंटू एरिया. बघा, प्रेशर ए इंटू डी. आता बघा, एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. हा बघा, हा एरिया इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होत आहे? व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम म्हणजे काय? तर चेंज इन व्हॉल्यूम. आधी एवढा होता, मग एवढा झाला, तर चेंज इन व्हॉल्यूम एवढं झालं की नाही झालं? तर ह्या चेंज इन व्हॉल्यूमला काय लिहिलेलं आहे? डीव्ही. म्हणून बघा, हा जो एरिया इंटू डी आहे त्याला काय घेतला आपण? डीव्ही, दॅट इज पी डीव्ही. आणि हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे थर्मोडायनामिक्स मध्ये. थर्मोडायनामिक्स मध्ये वर्क बरोबर प्रेशर इंटू चेंज इन द व्हॉल्यूम इज व्हेरी इंपॉर्टंट कन्सेप्ट. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला मी सांगतोय की सपोज करा हे एक थर्मोडायनामिक सिस्टम आहे. ओके. आणि याला मी खालून काय दिलं? एक हीट दिलं. हीट दिल्यामुळे काय झाला? हा 1 मीटरनी डिस्प्लेस झाला. समजून घ्या, किती मीटरनी डिस्प्लेस झाला? 1 मीटरनी डिस्प्लेस झाला. आणि ह्याचा जो एरिया आहे तो 1 मीटर स्क्वेअर आहे. कशाचं? पिस्टनचं. आणि प्रेशर जे आहे याच्यामध्ये जनरेट झालाय ते सपोज करा 1 इन एसआय युनिट, 1 युनिट. ठीक आहे. मग वर्क डन किती होणार रे बाळांनो? प्रेशर इंटू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे 1 जूल. आलं का लक्षात? व्हेरी सिंपल. काही नाहीये याच्यामध्ये, खूप आणि खूप सिंपल आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समोर चलूया. थर्मोडायनामिक सिस्टम आणि थर्मोडायनामिक प्रोसेस. बघा, हेच थर्मोडायनामिक सिस्टम आहे जे तुम्हाला मी सांगितलं आहे. राईट. आणि थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय? बघा, मी तुम्हाला सांगतो. थर्मोडायनामिक सिस्टम काय? हे जे तुम्हाला दिसतंय काय? अ सिलेंडर फिटेड विथ एअर टाइट पिस्टन, ज्याच्यामध्ये गॅस आहे, ते काय आहे? थर्मोडायनामिक सिस्टम. बरोबर. थर्मोडायनामिक प्रोसेस काय? जे आता आपण हीट दिली ना बेटा, त्याच्याने याचं व्हॉल्यूम वाढलं, किंवा या सिस्टम मधून हीट काढून घेतली तर व्हॉल्यूम कमी होणार. मग जेव्हा थर्मोडायनामिक सिस्टम एका स्टेटवरून दुसऱ्या स्टेटवर जाते तेव्हा ती कशाने जाते? प्रोसेसनी जाते. बघा, मी तुम्हाला सांगतोय. सुरुवातीला काय होतं? याच्यामध्ये काहीतरी प्रेशर P1 होतं आणि व्हॉल्यूम V1 होतं. प्रेशर असं P1 आणि व्हॉल्यूम V1. पण जेव्हा मी खालून हीट दिली तेव्हा काय होतंय? प्रेशर P2 आणि व्हॉल्यूम V2. म्हणजे ही जी सिस्टम आहे ते P1 V1 वरून कुठे चालली? P2 V2 वर चालली. कशाने चालली? एका प्रोसेसनी चालली. त्या प्रोसेसला काय म्हणूया आपण? थर्मोडायनामिक प्रोसेस. व्हेरी सिंपल. बघा, तर याच्या केसमध्ये थर्मोडायनामिक सिस्टम आधी बघू आणि मग थर्मोडायनामिक प्रोसेस बघू. तर सिस्टम काय? बघा, थर्मोडायनामिक सिस्टम इज अ कलेक्शन और अ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट दॅट कॅन फॉर्म अ युनिट
which may have ability to exchange energy with its surrounding. Thermodynamic system काय? It's a group or the collection of an object which forms a system. Okay, and that has the capacity to exchange heat with the surrounding. बघा मी इथे काय केलं होतं मी इथे हीट दिली होतं, बरोबर. हे काय आहे? ग्रुप ऑर द कलेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट्स. त्याच्यामध्ये काय काय आहे? पिस्टन, सिलेंडर, एअर, राईट. आणि जेव्हा मी हीट देतोय तर ते हीट घेऊ शकते, आणि जर मी वरून प्रेशर केलं तर हीट काढू सुद्धा शकते. मग ही काय झाली? थर्मोडायनामिक सिस्टम. आय होप दिस इज क्लिअर, राईट. एनिथिंग दॅट इज नॉट अ पार्ट ऑफ द सिस्टम इज इट सराउंडिंग ऑफ इट्स एन्व्हायरमेंट. आता इथे बघा, हे एवढं सिस्टम आहे, मग याला सोडून बाकीची सगळे आजूबाजूची जो एरिया आहे तो काय आहे? सराउंडिंग. सिस्टम अँड सराउंडिंग, बरोबर. आता ह्या केसमध्ये बघा, मी सिस्टम घेतलं ए आणि बी, याला एक एनक्लोज केलं, मग बाकीचा काय झाला? हा पूर्ण सराउंडिंग. हे बघा, हे एक मी सिस्टम घेतली, ही बाउंड्री झाली, तर याच्या बाहेर काय? सराउंडिंग. दॅट्स इट. थर्मोडायनामिक सिस्टम ह्या आपण 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो, बरोबर. कशाच्या बेसिसवर? की ते सराउंडिंग सोबत हीट आणि मॅटर एक्सचेंज करू शकते की नाही. म्हणजे आता ही सिस्टम आहे, ही सराउंडिंग आहे, तर का एखादी सिस्टम सराउंडिंग सोबत एनर्जी आणि मॅटर एक्सचेंज करू शकते का? ह्याच्या बेसिसवर 3 टाइपच्या आपण थर्मोडायनामिक सिस्टम इथे ठेवलंय बघा. ऑन द बेसिस ऑफ पॉसिबल ट्रान्सफर ऑफ heat and matter to the environment. Okay, can be classified on the basis of possible transfer of heat and matter to the environment. बघा काय काय आहे. पहिली आहे ओपन सिस्टम, दुसरी आहे क्लोज सिस्टम, तिसरी आहे आयसोलेटेड सिस्टम. आता ओपन सिस्टम म्हणजे काय? ती सराउंडिंग सोबत हीट आणि मॅटर दोनही एक्सचेंज करू शकते. हे बघा, एनर्जी अँड मॅटर, एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड मॅटर. एक्झाम्पल, बॉइलिंग वॉटर इन द केटल. तुम्ही एखाद्या वॉटरला बॉईल करा आणि ती त्याचं जे वर आहे त्याला काही झाकू नका, तर जसं जसं तुम्ही हीट देता तसं तसं त्याची स्टीम काय करते? एनर्जी सराउंडिंगला देते, आणि त्याचबरोबर स्टीम सोबत काही वॉटर सुद्धा सराउंडिंगला जात आहे. म्हणजे ह्याच्या केसमध्ये काय झालं? एनर्जी आणि मॅटर दोनही एक्सचेंज होत आहे. क्लोज सिस्टम मध्ये काय होत आहे? हीट एक्सचेंज होईल पण मॅटर नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही वॉटरला एका एअरटाईट किंवा असं वरून झाकून ठेवा, बरोबर, तर जी स्टीम जनरेट होईल ती तिथून खाली पडेल, म्हणजे पाण्यातच पडेल. आय होप दिस इज क्लिअर. तर ही कुठली सिस्टम झाली? क्लोज्ड. आणि तिसरी आहे आयसोलेटेड. तर आयसोलेटेड मध्ये नाही हीट एक्सचेंज होत, नाही मॅटर एक्सचेंज होत. जसं एखादी थर्मॉस मध्ये तुम्ही पाणी नेता गरमवालं, तर ते हीट पण बाहेर जाऊ देत नाही आणि मॅटर सुद्धा नाही. तर अशा प्रकारे 3 टाइपच्या सिस्टम्स आहेत. पहिली कुठली? ओपन सिस्टम, मग कुठली? क्लोज सिस्टम, आणि मग कुठली? आयसोलेटेड सिस्टम. आय होप दिस इज क्लिअर, राईट. बघा, ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम and isolated system, right? The state of a system can be described by using temperature, pressure and volume as its variable. हे thermodynamic variables मध्ये आपण बघू. बघा, एखादी सिस्टमला डिस्क्राइब करायचं आहे. जसं तुम्ही मला एखाद्या व्यक्तीला डिस्क्राइब करायचं आहे, तर तुम्ही काय सांगता? कसं सांगता तुम्ही? की यार एवढी हाईट आहे, असं त्याचा रंग आहे, त्याचं एवढं एज्युकेशन आहे, बरोबर आहे, तो किती खातो किंवा त्याच्याकडे किती संपत्ती आहे, असं आपण त्याला नाही हे करू शकत, कॅरेक्टराइज करू शकत, राईट. तो कसा वागतो हे त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. मग एखादी सिस्टम आहे, सिस्टमला जर डिस्क्राइब करायचं असेल तर मग मी सिस्टम बद्दल काय बघणार? मी सिस्टमचा व्हॉल्यूम बघणार, प्रेशर बघणार, टेम्परेचर बघणार, मास बघणार, डेन्सिटी बघणार. तर ह्या सगळ्या गोष्टी काय होणार आहे? त्याचे व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स म्हणजे काय? त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. आय होप दिस इज क्लिअर, राईट. तर हे बघा, ओपन सिस्टम ज्याच्यामध्ये हीट आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज होते. क्लोज सिस्टम फक्त हीट एक्सचेंज होते. आयसोलेटेड सिस्टम काहीच एक्सचेंज होत नाही. आय होप दिस इज क्लिअर. दिस होल स्लाइड इज क्लिअर. आता इंटरनल एनर्जी झाली. हीट बद्दल तुम्हाला माहितीच आहे बऱ्यापैकी. थोडंसं आणखी घेऊ. बघा, चेंज इन टेम्परेचर इज कॉज्ड बाय द ट्रान्सफर ऑफ इंटरनल एनर्जी बिटवीन द सिस्टम अँड इट्स सराउंडिंग किंवा एन्व्हायरमेंट. एखादी सिस्टमचा जेव्हा टेम्परेचर चेंज होत आहे, बरोबर आहे, ते कशामुळे होते? जेव्हा ती सराउंडिंग मधून काय करते? एक तर हीट घेते किंवा सराउंडिंगला हीट देते. जसं फॉर एक्झाम्पल मी सिलेंडर घेत आहे, त्याला खालून हीट दिलं, टेम्परेचर वाढेल, आणि हीट न देता वरून मी त्या पिस्टनला असं खाली प्रेस करेल तर हीट जे आहे ते तिथून बाहेर निघून जाईल.
तेच म्हणताय. काय म्हणतं बघा, चेंज इन टेम्परेचर इज कॉज बाय द ट्रान्सफर ऑफ इंटरनल एनर्जी बिटवीन द सिस्टम अँड इट्स एन्व्हायरमेंट. आता इथे इंटरनल एनर्जी बोललंय, मी तुम्हाला टेम्परेचर सांगितलं, तुम्हाला मी आताच सांगितलं होतं हीट द्याल टेम्परेचर वाढेल, टेम्परेचर वाढेल मोशनची स्पीड वाढेल, वेलोसिटी वाढेल, वेलोसिटी वाढेल कायनेटिक एनर्जी वाढेल आणि इंटरनल एनर्जी वाढेल. याच्या उलट जर जाल तर कायनेटिक एनर्जी म्हणजेच इंटरनल एनर्जी कमी होणार. सिंपल. हीट इज एनर्जी दॅट इज ट्रान्सफर्ड ड्यू टू अ टेम्परेचर डिफरन्स दॅट एक्झिस्ट बिटवीन द टू. हे तुम्हाला कळलंय ऑलरेडी. आता इथे बघा, जेव्हा एन्व्हायरमेंटचा टेम्परेचर जास्त असेल आणि सिस्टमचा कमी असेल तर एन्व्हायरमेंट मधून सिस्टम मध्ये येईल हीट. सिंपलची गोष्ट आहे. जेव्हा एन्व्हायरमेंटचा टेम्परेचर कमी असेल, सिस्टमचा टेम्परेचर जास्त असेल तर सिस्टम मधून एन्व्हायरमेंटकडे जाईल तुमचं हीट. राईट. आणि जर दोघांचंही टेम्परेचर सारखं असेल तर हीट एक्सचेंज होणार नाही. दॅट्स इट. चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम. बघा, चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम कसं ओळखायचं किंवा कसं करायचं. इंटरनल एनर्जी काय, रॅन्डम डिसऑर्डर्ड मोशन, दॅट इज द एनर्जी असोसिएटेड विथ रॅन्डम डिसऑर्डर्ड मोशन ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ द सिस्टम. हे काय आहे, इंटरनल एनर्जी. आता इंटरनल एनर्जी चेंज करू शकतो, म्हणजे इंटरनल एनर्जी वाढवू शकतो, म्हणजे तो रॅन्डम मोशन वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो दोन वेनी. पहिला वे बाय हिटिंग इट. हे तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहित आहे. हीट द्या, मोशन वाढेल, इंटरनल एनर्जी वाढेल. किंवा हीट काढून घ्या, टेम्परेचर कमी करा, मोशन कमी होईल, इंटरनल एनर्जी कमी होईल. हा झाला पहिला वे. दुसरा वे बाय डुईंग वर्क ऑन इट. डुईंग वर्क ऑन इट म्हणजे कसं, एक तर तुम्ही पिस्टनला गॅसवर वर्क डन करायला लावा किंवा गॅसला पिस्टनवर वर्क डन करायला लावा. सर तुम्ही हे काय सांगितलं, नाही समजलं. बघा सांगतो. हा पहिला केस आहे. इनिशियली इथे आहे, तुम्ही हीट दिलं तर बघा व्हॉल्यूम एक्सपांड झाला. आलं का लक्षात. हीट सप्लाय टू द गॅस. हा इनिशियल स्टेट, ही फायनल स्टेट. अच्छा एक सेकंड, एक मिनिट. हा बघा, व्हॉल्यूम वाढलेला नाही आहे, व्हॉल्यूम सेम आहे. मला तिकडून त्या साईडने तसं दिसलं. ठीक आहे, सेम आहे. हा इनिशियल स्टेट आहे ज्याला तुम्ही बर्नरनी हळूहळू काय देताय, हीट देताय. हीट दिल्यामुळे सुरुवातीला टेम्परेचर 100 होता, मग वाढून किती झाला, 200. 200 झाला म्हणजे काय, इंटरनल एनर्जी वाढली. राईट. आता दुसरा प्रकार बाय डुईंग वर्क ऑन इट. हे बघा इथे सुरुवातीला हा टेम्परेचर इथे किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. मग मी काय केलं, पिस्टनला आत प्रेस केलं, म्हणजे बघा पिस्टनला डिस्प्लेसमेंट केलं. पिस्टनला आत प्रेस केलं म्हणजे पिस्टननी गॅसवर वर्क डन केलं. हे लक्षात ठेवायचं. आणि गॅसमुळे जर पिस्टन बाहेर येत असेल तर गॅसनी पिस्टनवर वर्क केलं असं लक्षात ठेवायचं. मग जर मी इथे कुठलीही हीट देत नाहीये आणि इकडून पिस्टन प्रेस करताय तर ऑब्विसली बघा काय होत आहे, पिस्टन प्रेस करताय म्हणजे मी प्रेशर वाढवतोय आतमधला. प्रेशर वाढला म्हणजे फोर्स वाढला, फोर्स वाढला म्हणजे मोशन वाढली, मोशन वाढला म्हणजे इंटरनल एनर्जी वाढली. सिंपल आहे. म्हणून जेव्हा तुम्ही प्रेस करता, जेव्हा तुमचं पिस्टन गॅसवर वर्क डन करते तेव्हा त्याची इंटरनल एनर्जी वाढते, म्हणजे त्याचा टेम्परेचर सुद्धा वाढते. हे बघा आधी 100 होतं, मग किती झाले, 200. सिंपल. तर मला वाटतं हे दोनही गोष्टी तुम्हाला क्लिअर आहेत. राईट. चला समोर चालूया. ओके, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बघा आतापर्यंत आपण काय बघितलं, थर्मोडायनामिक आपण सिस्टम बघितलं, थर्मोडायनामिक आपण प्रोसेस बद्दल थोडंसं बघितलं, हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क ह्या गोष्टी आपण थोड्या बघितल्या. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बघू, म्हणजे झिरो तर आधी आपण बघितलंच, आता फर्स्ट बघू. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणतो बघा, जेव्हा एखाद्या सिस्टमला तुम्ही हीट देता, बरोबर आहे, तर ते हीट दोन कामासाठी यूज होते. पहिला त्याची इंटरनल एनर्जी वाढवते आणि दुसरं वर्क डन होतंय. बघा सिंपल आहे, सिंपल. बघा मी तो याच्या आधीच डायग्रामवर जाणार परत तुमच्यासाठी. बघा मी इथून हीट दिलंय क्यू, ठीक आहे, अशी हीट जात आहे, याला देत आहे. सुरुवातीला काय होणार, हा हीट जो आहे हे गॅस मॉलिक्यूल ऍब्झॉर्ब करणार केल्यावर त्यांची एनर्जी वाढणार, म्हणजे त्यांचं जे मोशनचं स्पीड आहे ते वाढणार. वाढल्यावर काय होणार, त्याची कायनेटिक एनर्जी वाढणार आणि ह्याच बरोबर त्याची इंटरनल एनर्जी सुद्धा वाढणार. बरोबर. पण सपोज करा ही हीट कॉन्टिन्युअस आहे, तर ही एनर्जी एवढी वाढते की ती एनर्जीने ह्या पिस्टनवर स्ट्राईक होत आहे आणि स्ट्राईक होऊन पिस्टन जे आहे ते डिस्प्लेस होत आहे. डिस्प्लेस होणं म्हणजे काय, वर्क डन होणं. बरोबर. मग दिलेली एनर्जी किती गोष्टीसाठी यूज होत आहे, दोन. पहिलं इंटरनल एनर्जी वाढवणे आणि दुसरं वर्क डन करणे.
हाच आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बघा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणतंय. क्यू म्हणजे काय, दिलेली एनर्जी इक्वल टू इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. दॅट इज इट. दॅट इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. याला तुम्ही असंही लिहू शकता, डेल यू म्हणजे याला तुम्ही असंही लिहू शकता, हाच आहे एक्सप्रेशन, याला थोडंसं चेंज करून डेल यू बरोबर काय, क्यू मायनस डब्ल्यू असं सुद्धा तुम्ही याला लिहू शकता. नॉट अन इश्यू. आलं का लक्षात मी काय म्हणतोय. डेल यू बरोबर क्यू मायनस डब्ल्यू आणि यालाच इथे काय केलंय, एक्सप्लेन केलंय. बघा चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टम. बघा चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टम इज द डिफरन्स बिटवीन द हीट सप्लाइड टू द सिस्टम and the work done by the system on its surrounding. This is the work done. Okay beta, this is the work done. ठीक है, वर्क डन बाय द सिस्टम ऑन इट सराउंडिंग. सिस्टम ऑन इट सराउंडिंग म्हटलं तर काय, गॅसनी पिस्टनवर वर्क डन केलंय. पिस्टननी जर गॅसवर वर्क डन केलं तर काय म्हणायचं, सिस्टम सराउंडिंगनी सिस्टमवर वर्क डन केलंय. सिंपल. त्याला तुम्ही रिवाइज करून बघा, एकदा रिपीट करून बघा. ठीक आहे, बघा द गॅस डज पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन. समजलं. जेव्हा गॅसमुळे पिस्टन वर्क जात आहे तर समजायचं की गॅसनी पॉझिटिव्ह वर्क डन केलंय. पण जेव्हा पिस्टन खाली येत आहे तेव्हा असं समजायचं की गॅसनी निगेटिव्ह वर्क डन केलंय. का बरं, कारण ह्या केसमध्ये पिस्टननी गॅसवर वर्क डन केलंय. बघा द गॅस डज निगेटिव्ह वर्क ऑन द पिस्टन. ह्या केसमध्ये बघा मोशन इकडे आहे म्हणजे गॅस मॉलिक्यूल हा काय बिफोर, ओके, अँड आफ्टर. मोशन ऑफ द पिस्टन बघा ह्या केसमध्ये बाहेर आहे म्हणजे गॅसनी पिस्टनवर वर्क डन केलं, म्हणजे या केसमध्ये गॅसनी पॉझिटिव्ह वर्क डन केलंय. ह्या केसमध्ये बघा मोशन ऑफ पिस्टन अंदर आहे म्हणजे पिस्टननी गॅसवर वर्क डन केलं, म्हणजे या केसमध्ये गॅसनी निगेटिव्ह वर्क डन केलं. हे इम्पॉर्टंट आहे. हे 2-3 वेळ बघा तुम्ही. तेच दिलंय बघा, डेल यू बरोबर क्यू मायनस डब्ल्यू. राईट. इथे काही तुम्हाला उदाहरण दिलेले आहेत. बघा कसं हे तुम्हाला दिसतं येतंय. हीट किती दिली सिस्टमला, 200 जूल. वर्क डन सिस्टमनी सराउंडिंग वर केलं म्हणजे गॅस डज पॉझिटिव्ह वर्क. म्हणजे मी इथे लिहितो बघा, क्यू बरोबर किती आहे 200. वर्क डन निगेटिव्ह होईल की पॉझिटिव्ह होईल, पॉझिटिव्ह होईल, कारण सिस्टमनी सराउंडिंग वर केलंय. तर वर्क डन किती 100 जूल. तर चेंज इन इंटरनल एनर्जी किती होणार आहे बघा, चेंज इन इंटरनल एनर्जी क्यू मायनस डब्ल्यू म्हणजे किती, 200 मायनस 100 म्हणजे किती, 100 जूल. आय होप दिस इज क्लिअर. आता याच्या उलट बघा, सिस्टम मधून हीट बाहेर काढली आहे म्हणून हीट बघा इथे -200 दिलाय. दिसतंय का तुम्हाला, येस. सिस्टमवर सराउंडिंगनी वर्क डन केलंय म्हणजे गॅस डन निगेटिव्ह वर्क म्हणजे बघा -100 जूल. आता चेंज इन इंटरनल एनर्जी किती होत आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी इज क्यू मायनस डब्ल्यू. क्यू किती आहे -200 मायनस ऑफ -100 म्हणजे -100 जूल. हे चेंज इन इंटरनल एनर्जी असणार आहे, म्हणजे ह्या केसमध्ये इंटरनल एनर्जी कमी होणार आहे. आणि अगदी त्याच प्रकारे हा सुद्धा तुम्हाला इथे बघायचा आहे. राईट. चला समोर चलूया. आता थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल म्हणजे काय, तुम्हाला मगाशीच सांगितलं मी. एखादी कुठली सिस्टम असेल त्याला आपण कॅरेक्टराइज किंवा त्याला आपण कसं डिस्क्राईब करू, त्याला आपण डिस्क्राईब करता येते त्याच्या काही व्हेरिएबल्सनी. व्हेरिएबल्स कुठले कुठले बघा, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी अँड मास ऑफ द सिस्टम. म्हणजे एखाद्या सिस्टमचं तुम्हाला माहिती आहे की मास किती आहे, टेम्परेचर किती आहे, डेन्सिटी, प्रेशर, व्हॉल्यूम, म्हणजे तुम्ही त्या सिस्टमला पूर्णपणे एक्सप्लेन करू शकता, है ना. सिस्टम मध्ये फक्त पिस्टन आहे आणि गॅस आहे याला महत्व नाही. म्हणजे माणूस आहे, हाईट आहे, हेल्थ आहे, महत्व आहे अशातला भाग नाही. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्व आहे की त्याचे विचार कसे आहेत, त्याचा स्वभाव कसा आहे. आलं लक्षात मी काय म्हणतोय. अगदी त्याच प्रकारे इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम याच्या आधी आपण थर्मल इक्विलिब्रियम बघितलं. आता परत आपण 3 टाईपचे इक्विलिब्रियम बघणार आहोत, मेकॅनिकल, केमिकल आणि थर्मल. मेकॅनिकल इक्विलिब्रियम केव्हा एखादा सिस्टमचं अचीव होते, जेव्हा त्याच्यामध्ये इंटरनल अनबॅलन्स फोर्स कुठलेही राहत नाही. बघा काय म्हणतंय, वेन देर आर नो अनबॅलन्स फोर्सेस विदिन द सिस्टम अँड बिटवीन द सिस्टम अँड इट्स सराउंडिंग, तेव्हा आपण काय म्हणूया, ती सिस्टम मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे. म्हणजे अंदर सुद्धा काही अनबॅलन्स फोर्स नाही आणि बाहेरून सुद्धा नाही, तर ती कुठल्या इक्विलिब्रियम मध्ये आहे, मेकॅनिकल. केमिकल मध्ये कुठलीही केमिकल रिॲक्शन सिस्टमच्या अंदर सुरू नसणार, तर ते काय असणार, केमिकल इक्विलिब्रियम मध्ये. थर्मल इक्विलिब्रियम तुम्हाला माहितच आहे. थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल आणि इक्वेशन ऑफ स्टेट. बघा
थर्मोडायनामिकचे स्टेट व्हेरिएबल कुठले कुठले? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, मास, डेन्सिटी आणि इक्वेशन ऑफ स्टेट. आता एखादी थर्मोडायनामिक सिस्टमची स्टेट कशी आहे हे त्याच्या व्हेरिएबल्सने आपल्याला कळते. जसं फॉर एक्झाम्पल कुठे काढू? चला मी इथे काढतोय समोर. ठीक आहे, सॉरी, जस्ट अ सेकंड बेटा. ठीक आहे, हे दिसतंय तुम्हाला? आता मी इथे काय करतोय, एक सिस्टम काढतोय. म्हणजे हा सिलेंडर आहे, ठीक आहे, आणि सिलेंडरला मी लावतोय पिस्टन. ठीक आहे, हा लावला मी पिस्टन. पिस्टन लावलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेली गॅस. आता मला सांगा, हे जे सिस्टम आहे ह्या सिस्टमला तुम्ही डिस्क्राईब कसं कराल? सर, ह्या सिस्टम मध्ये सर पिस्टन आहे, गॅस आहे, सिलेंडर आहे, एवढंच का? नाही. त्याचं प्रेशर किती, त्याचं व्हॉल्यूम किती है ना, जस्ट अ सेकंड, त्याचं प्रेशर किती, व्हॉल्यूम किती, डेन्सिटी किती, टेम्परेचर किती, मास किती, हे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत ही सिस्टम पूर्णपणे डिस्क्राईब होत नाही. आलं का लक्षात? तेच दिलंय बघा, सिस्टम विच इज, अच्छा, ते आहेत तुमचे स्टेट व्हेरिएबल. म्हणजे एखाद्या थर्मोडायनामिक सिस्टमचं स्टेट काय आहे ते तुम्ही कशाने सांगू शकता की त्याची प्रेशर काय, व्हॉल्यूम काय, डेन्सिटी, टेम्परेचर, मास, हे त्याची स्टेट आहे. सपोज करा पहिली स्टेट आहे ज्याचं प्रेशर V1, सॉरी प्रेशर P1, व्हॉल्यूम V1 आणि टेम्परेचर T1 आहे. ओके, आणि मी काहीतरी त्याच्यावर प्रोसेस केली. ऑब्विसली थर्मोडायनामिक मी प्रोसेस केली. थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे हीटशी संबंधित प्रोसेस केली, याला हीट दिली किंवा हीट काढून दिली. तर मग फायनल प्रेशर समजा P2 आहे, मग V2 आहे आणि टेम्परेचर T2 आहे. तर हे काय झालं? हे झाले याचे स्टेट व्हेरिएबल. म्हणजे P1, V1, T1 हे काय सांगतात? स्टेट 1. स्टेट 1 कशी होती? कुणाची? ह्या थर्मोडायनामिक सिस्टमची. स्टेट 2 कशी झाली? अशी झाली. कशी झाली बाळांनो? अशी झाली. स्टेट 1 कशी होती? P1, V1, T1. त्याच्यावर थर्मोडायनामिक प्रोसेस मी अप्लाय केलं, म्हणजे एक तर हीट दिलं किंवा काढून घेतलं. मग त्या प्रोसेसमुळे ते स्टेट 2 मध्ये आलं. मग त्याचे स्टेट 2 आपण कसं डिस्क्राईब करू? P2, V2, T2 नी. आय होप दिस इज क्लिअर. बाकीचे पण राहतील व्हेरिएबल, पण मी ते 3 घेतले कारण 3 ते फ्रिक्वेंटली यूज होतात. आय होप दिस इज क्लिअर, राईट? मग थर्मोडायनामिक सिस्टमचे जे स्टेट व्हेरिएबल्स आहेत ते तुम्ही केव्हा मोजू शकता? जेव्हा ते इक्विलिब्रियमवर असेल. जर ते सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये नसेल तर तुम्ही मोजू शकत नाही. कसं मोजाल सांगा मला? कुठली तरी इंटरनल रिॲक्शन सुरू असेल तर तुम्ही प्रेशर मोजू शकता का? व्हॉल्यूम मोजू शकता का? नाही, कारण ते सतत चेंज होत राहील. त्याच प्रकारे त्याच्या अंदर फोर्सेस किती लागत आहे, त्याचा हीट चेंज होत आहे नाही होत आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हेरिएबल्स व्यवस्थित मोजू शकत नाही जोपर्यंत एखादी सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये नसणार. जर तुम्हाला त्याचे एखाद्या सिस्टमचे स्टेट व्हेरिएबल मोजायचे असतील तर त्याला इक्विलिब्रियम मध्ये असणे गरजेचं आहे. बघा काय म्हणते स्टेटमेंट, सिस्टम विच इज नॉट इन इक्विलिब्रियम कॅन नॉट बी डिस्क्राइब इन टर्म्स ऑफ द स्टेट व्हेरिएबल. सिंपल. थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल डिस्क्राइब द इक्विलिब्रियम स्टेट ऑफ ए सिस्टम. तेव्हाच तुम्ही त्याचे व्हेरिएबल्स मोजू शकता जेव्हा ते इक्विलिब्रियम मध्ये असणार. द मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन द स्टेट व्हेरिएबल इज द इक्वेशन ऑफ स्टेट. हे लक्षात ठेवायचं. इक्वेशन ऑफ स्टेट दिसते तुम्हाला? इक्वेशन ऑफ स्टेट काय आहे? हे जे तुम्हाला व्हेरिएबल सांगितलं त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे ते तुम्हाला कोण सांगणार? इक्वेशन ऑफ स्टेट. आणि तुम्ही ते कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस मध्ये ऑलरेडी बघितले आहे. PV इज इक्वल्स टू nRT. दिस इज द आयडियल गॅस इक्वेशन, राईट? द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इक्वेशन ऑफ ए स्टेट ऑफ ए सिस्टम इज कॉल्ड अ PV डायग्राम. आता जर समजा तुम्ही ह्या फॉर्म्युलाचा एखादी ग्राफिकल डायग्राम किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करताय, त्याला कुठला डायग्राम म्हणूया आपण? PV डायग्राम म्हणूया. आय होप दिस इज क्लिअर. and the area under the PV curve also represent the work done. बघा हा PV कर्व आहे बघा.
हा एक प्रोसेस आहे, त्याचा आपण स्टेट आणि प्रोसेस काढली आहे बघा. हे इनिशियल स्टेट आहे कुणाची, एक थर्मोडायनामिक सिस्टमची, ज्याच्यामध्ये त्याचा व्हॉल्यूम V1 आहे आणि प्रेशर P1 आहे. त्याच्यावर आपण थर्मोडायनामिक प्रोसेस केली. प्रोसेस केल्यामुळे त्याचा व्हॉल्यूम V2 झालं आणि प्रेशर P2 झालं. आलं का लक्षात? मग जेव्हा आपण असं करतो ना, तर ह्या कर्वच्या अंडर जेवढाही एरिया येतोय त्याला काय म्हणूया आपण, वर्क डन. याला काय म्हणूया आपण, वर्क डन. म्हणजे सिंपल आहे, तुम्हाला जर पीव्ही डायग्राम दिलेली असेल आणि वर्क डन काढा म्हणत असेल तुम्हाला, तर सरळ सरळ त्याच्या अंदर जेवढाही एरिया येतो तो काय असणार आहे, त्याचं वर्क डन. राईट, हे आपण बघितलं. ओके, द पीव्ही डायग्राम बघा. एक थर्मोडायनामिक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये एखादी स्टेट 1 वरून स्टेट 2 वर जात आहे. तर जेव्हा जात आहे तेव्हा एरिया अंडर द कर्व काय, वर्क डन दाखवतंय. हे बघा, 1 कडून 2 कडे जात आहे, 2 कडून 1 कडे येत आहे, वर्क डन तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. आणि 1 कडून 2 कडे जात आहे, तुम्हाला वर्क डन तिथे दाखवलेलं आहे. हे पीव्ही डायग्राम आहेत वेगळे वेगळे, याचं आपण थोडं समोर बघूया. ठीक आहे. थर्मोडायनामिक प्रोसेस, आताच तुम्हाला सांगितलं मी की एखाद्या गोष्टीमुळे एखाद्या थर्मोडायनामिक सिस्टमचे स्टेट व्हेरिएबल चेंज होत असेल किंवा व्हेरिएबल चेंज होत असेल किंवा ती एक स्टेट वरून दुसऱ्या स्टेटनी जात असेल, त्या प्रोसेसला काय म्हणायचं, थर्मोडायनामिक प्रोसेस. बघा, वर्क डन बाय अ सिस्टम डिपेंड्स नॉट ओनली ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट बट ऑल्सो ऑन द इंटरमिडिएट स्टेट दॅट इज ऑन द पाथ अलॉंग विच द चेंजेस टेक्स प्लेस. आता इथे बघा, हे तुम्हाला इथे समोर कळेल, ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला समोर कळेल. ठीक आहे. 2 टाईपचे थर्मोडायनामिक प्रोसेस आपण इथे बघणार आहोत, एक रिव्हर्सिबल आणि दुसरा इरिव्हर्सिबल. बघा, म्हणण्याचा अर्थ काय आहे तुम्हाला सांगतो मी, की सपोज करा एका थर्मोडायनामिक सिस्टमच्या प्रोसेसचा एक पीव्ही डायग्राम आहे, है ना, आणि हा स्टेट ए आहे आणि हा स्टेट बी आहे. सपोज करा हा पहिला पाथ आहे, म्हणजे स्टेट ए वरून बी वर असं जात आहे. आता जरुरी नाही तो असंच जाईल, तो असं सुद्धा जाऊ शकतो, आधी डायरेक्ट खाली येऊ शकतो मग इकडे जाऊ शकतो, किंवा तो आधी इकडे जाऊन मग इकडे येऊ शकतो. तर अशा 3 प्रकारे तो ए पासून बी पर्यंत जाऊ शकतो. राईट. आता तुम्ही 3ही जागी बघा, वर्क डन सारखा आहे का, नाही आहे का, का बरं? कारण जर मी पहिली कर्व घेतली है ना, तर वर्क डन एवढा राहणार आहे. इथे बघा, तुम्हाला याच्यात क्लिअर होईल. सॉरी, हा हे बघा, ए पासून बी कडे जातपर्यंत आपल्याला बघा, हा पण पाथ आहे, हा पण पाथ आहे आणि हा पण पाथ आहे. जेव्हा पहिला पाथ घेऊ तर वर्क डन हा बघा शेडेड एरिया आहे. राईट. जेव्हा दुसरा पाथ घेतोय, इकडून जाऊन इकडे येतो तर बघा एरिया वाढलेला आहे. आणि जेव्हा तिसरा पाथ घेतो तर बघा एरिया एवढाच आहे. म्हणजे 3ही केसमध्ये एरिया अंडर द कर्व वेगळा वेगळा आहे, म्हणून 3ही याच्यामध्ये वर्क डन वेगळा वेगळा राहणार. मग याच्यावरून आपण हे कॉन्क्लूड नाही करू शकत का? काय कॉन्क्लूड करू शकतो की वर्क डन बाय अ सिस्टम डिपेंड्स not only on initial and final state but it also on the intermediate state that is on the path along which the changes takes place. ज्या पाथनी ते जात आहे त्या पाथवर सुद्धा डिपेंड असते की वर्क डन एखादी थर्मोडायनामिक सिस्टम किती करत आहे. राईट. थर्मोडायनामिक सिस्टम 2 प्रकारच्या, सॉरी प्रोसेस 2 प्रकारच्या, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. जी थर्मोडायनामिक प्रोसेस ज्या पाथनी जात आहे त्याच पाथनी परत येत आहे तर ती रिव्हर्सिबल प्रोसेस. बघा काय म्हणताय, रिव्हर्सिबल प्रोसेस इज द चेंज दॅट कॅन बी रिट्रॅक्टेड इन द रिव्हर्स डायरेक्शन. म्हणजे इथून ए पासून बी कडे असं गेलं आणि बी कडून ह्याच मार्गाने ए कडे आलं तर ते रिव्हर्सिबल. अन्यथा इट इज इरिव्हर्सिबल. हे बघा, an irreversible process is a change that cannot be retracted in the reverse direction. Such processes in which changes in the state variable of a system occur infinitesimally small is called as what? Quasi-static system. आता quasi-static system काय आहे बघा, एक सेकंड. हा, आता इथे प्रेशर P1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे, इथे प्रेशर P2 आहे, व्हॉल्यूम V2 आहे. तर एकदम इन्फायनिटिसमली स्मॉल, म्हणजे एकदम असं सुरू झालं प्रोसेस तर एकदम ए पासून डायरेक्ट बी पर्यंत असं नाही, एकदम स्मॉल, हळू 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 असं करत करत बी पर्यंत आलं तर ह्याला कुठली प्रोसेस म्हणतात? क्वासी स्टॅटिक प्रोसेस. आणि प्रोसेस कुठलीही अशीच व्हायला पाहिजे तेव्हाच
हीटचं कन्व्हर्शन वर्कमध्ये होते, अन्यथा होत नाही. ठीक आहे. इट इज इझिली नोटिस दॅट इन द 3 केसेस वी डिस्कस द अमाउंट ऑफ वर्क डन इज नॉट द सेम. हे तुम्हाला माहिती आहे. द वर्क डन बाय अ सिस्टम डिपेंड्स नॉट ओनली ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट बट ऑल्सो ऑन द इंटरमिडिएट स्टेट. हा रिपीट पॉइंट आहे. ठीक आहे, याला इग्नोर करा. आता हे म्हणजे आपण याच्या आधी जे प्रोसेस बघितले ते कशावर म्हणजे आपण आधारित होते की ज्या पाथनी जात आहे त्या पाथनी परत येत आहे का, याच्या बेसिसवर रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रोसेस असतात. राईट. रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल आपण बघितलं आहे. रियल थर्मोडायनामिक प्रोसेस विल ऑलवेज एन्काउंटर सम लॉस ड्यू टू अ फ्रिक्शन और सम अदर डिसिपेटिव्ह फोर्स. म्हणजे ए पासून जेव्हा आपण बी कडे जातोय तर जाताना पूर्णच जे हीट आहे ते वर्क डन मध्ये कन्वर्ट नाही होत. बरोबर आहे. मग पूर्ण हीट जर वर्क मध्ये कन्वर्ट नाही झाली तर मग वापस जेव्हा येऊ आपण वर्कनी हीट काढण्याचा प्रयत्न करू तर आपल्याला तेवढी हीट मिळणार आहे का? नाही. का बरं नाही? कारण काही डिसिपिटिव्ह फोर्स असतात. जसं फ्रिक्शन असते पिस्टन आणि सिलेंडरच्या मधात, बाहेरचं काही अपोजिशन असते, ऍटमॉस्फेरिक प्रेशर असते. ह्या सगळ्या गोष्टी काय होत्या बेटा, आपल्याला पूर्णच्या पूर्ण हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट करू देत नाही. बघा काय म्हणताय. कॉज ऑफ इरिव्हर्सिबिलिटी, फ्री एक्सपान्शन, एक्सक्लुझिव्ह केमिकल रिॲक्शन, फ्रिक्शन, विस्कोसिटी आणि डिसिपिटिव्ह फोर्सेस याच्यामुळे ज्या मार्गाने आपण गेलो त्याच मार्गाने येणं हे जवळपास असंभव असते. म्हणून रिव्हर्सिबल प्रोसेस कम्प्लीट रिव्हर्सिबल प्रोसेस आपल्याला मिळत नाही असं समजून घ्यायचं आपण. राईट. सो दॅट्स इट. जाताना तुम्ही असं जाऊ शकता, येताना तुम्ही दुसरं पाथ घेऊ शकता. हे बघा पीव्ही डायग्राम ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस, जाईल त्याच मार्गाने येईल त्याच मार्गाने. पीव्ही डायग्राम ऑफ इरिव्हर प्रोसेस, ए टू बी असं गेलं, बी टू ए इथे गेलं, वापस आपल्या जागी आलं पण वेगळ्या पाथनी आलं तर ते इरिव्हर्सिबल आहे. आणि इरिव्हर्सिबल का बरं असतो, म्हणजे का बरं आपल्याला रिव्हर्सिबल प्रोसेस नाही मिळू शकत, त्याचे जे रिझन्स आहेत ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. नेक्स्ट आयसोथर्मल प्रोसेस. बघा आता आपण थोडंसं फास्ट चालूया. आतापर्यंत आपण रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल प्रोसेस बघितलं. याच्या व्यतिरिक्त आयसोथर्मल, आयसोबेरिक, आयसोकोरिक, ॲडियाबेटिक ह्या सगळ्या प्रोसेस आपण इथे बघणार आहोत. सायक्लिक आणि फ्री एक्सपान्शन सुद्धा आपण इथे बघणार आहोत. बघा तर आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय कॉन्स्टंट राहणार, आयसो म्हणजे सेम, थर्मल म्हणजे हीट. तर अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये हीट कॉन्स्टंट टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे, आयसोथर्मल. थर्मल म्हणजे हीट. ठीक आहे. अशी प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणूया, आपण म्हणूया आयसोथर्मल प्रोसेस. बघा मी परत एकदा रिपीट करतो, होऊ शकते माझे वर्ड्स इकडे तिकडे गेलेले असेल. अशी थर्मोडायनामिक प्रोसेस ज्याच्यामध्ये थ्रू आउट प्रोसेस टेम्परेचर कॉन्स्टंट असेल त्याला म्हणूया आपण काय, आयसोथर्मल प्रोसेस. बघा द प्रोसेस इन विच चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, है ना. कॉन्स्टंट टेम्परेचर असेल तर त्याला काय म्हणूया आपण, आयसोथर्मल प्रोसेस, आणि त्या चेंजला म्हणू आयसोथर्मल चेंज. आयसोथर्मल प्रोसेसच्या पीव्ही डायग्रामला आयसोथर्म म्हणतात. आयसोथर्म म्हणलं तर नेहमी लक्षात ठेवायचं की त्या केसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे. द इंटरनल एनर्जी ऑफ द आयडियल गॅस रिमेन्स कॉन्स्टंट. आता बघा टेम्परेचरच जर एक्सचेंज होत नसेल तर इंटरनल एनर्जी चेंज होणारच नाही, कारण इंटरनल एनर्जी कशावर डिपेंड असते, टेम्परेचरवर. The heat transfer to the gas is completely converted into work done, that is for the expansion of the gas. It is obvious that when the gas absorbs heat, it does positive work and its volume expand, and when the gas is compressed, it releases heat and it does negative work. बघा आता मला सांगा, तुम्हाला माहित आहे जी आपण हीट देतोय ती हीट कशामध्ये कन्वर्ट होते, डेल यू प्लस डब्ल्यू. दिस इज अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता जर तुमचं टेम्परेचर चेंज होत नसेल तर इंटरनल एनर्जी चेंज होईल का, नाही. तर सरळ सरळ जेही तुम्ही हीट दिलेली आहे ते कशामध्ये कन्वर्ट होईल, वर्कमध्ये. आलं का लक्षात, तेच इथे म्हटलं आहे. आता जर समजा सिस्टमला तुम्ही, सिस्टम तेच लक्षात ठेवायचं, सिलेंडर, ठीक आहे, खालून हीट दिली, एक्सपांड होत आहे, एक्सपांड होत आहे तर वर्क डन बाय द गॅस राहील, कॉम्प्रेस होत आहे तर वर्क डन ऑन द गॅस होईल. पहिल्या केसमध्ये वर्क डन बाय द गॅस इज पॉझिटिव्ह, दुसऱ्या केसमध्ये वर्क डन इज निगेटिव्ह बाय द गॅस. आय होप दिस इज क्लिअर. आणि हा फॉर्म्युला आहे वर्क डनचा, कुठे, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये. क्यू बरोबर डब्ल्यू, बघा क्यू बरोबर डब्ल्यू बरोबर NRT लॉग ऑफ फायनल व्हॉल्यूम अपॉन इनिशियल व्हॉल्यूम.
फायनल व्हॉल्यूम आणि इनिशियल व्हॉल्यूमवर तुमचं वर्डन असते बघा, कारण एन कॉन्स्टंट आहे, आर कॉन्स्टंट आहे आणि टी कॉन्स्टंट आहे. अगदी त्याच प्रकारे आयसोबेरिक प्रोसेस म्हणजे कुठली प्रोसेस? अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये प्रेशर जे आहे ते कॉन्स्टंट राहणार आहे बघा, कॉन्स्टंट प्रेशर. याच्या पीव्ही डायग्रामला काय म्हणूया आपण? आयसोबार. बरोबर. आता ह्या केसमध्ये जी तुमची हीट एनर्जी आहे, आता प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे तुम्हाला थ्रू आउट प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे, पण याचा अर्थ हे नाही की त्याचा इंटरनल एनर्जी चेंज होणार नाही. इंटरनल एनर्जी चेंज होईल या केसमध्ये. ह्या केसमध्ये काहीही झिरो राहणार नाही. हे बघा, फॉर अन आयसोबेरिक प्रोसेस नन ऑफ द क्वांटिटीज डेल यू क्यू अँड डब्ल्यू इज झिरो. The temperature of a system changes in an isobaric process, therefore its internal energy also change. टेम्परेचर चेंज होणार बघा, नाही इथे काहीच कॉन्स्टंट राहणार नाही, इंटरनल एनर्जी सुद्धा कॉन्स्टंट राहणार नाही. तर इंटरनल एनर्जी चेंज होईल म्हणजे एक तर वाढेल किंवा कमी होईल, मग अकॉर्डिंगली टेम्परेचर वाढेल किंवा कमी होईल. दॅट्स इट. फॉर्म्युला बघा, हीट दिलेला एन सी पी इन ब्रॅकेट फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर, हा काय राहणार आहे? हीट सप्लायडचा फॉर्म्युला. राईट. सीपी हे तुम्हाला माहिती आहे, राईट. टीएफ आणि टीआय तुम्हाला माहिती आहे. आयसोकोरिक प्रोसेस, याच्यामध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूम राहील. आयसोथर्मल प्रोसेस, टेम्परेचर थ्रू आउट द प्रोसेस कॉन्स्टंट. आयसोबेरिक प्रोसेस, प्रेशर थ्रू आउट द प्रोसेस इज कॉन्स्टंट. आयसोकोरिक प्रोसेस, व्हॉल्यूम थ्रू आउट द प्रोसेस इज कॉन्स्टंट. बरोबर. आणि ह्या केसमध्ये जेही आता व्हॉल्यूम आपलं कॉन्स्टंट आहे म्हणजे व्हॉल्यूम वाढणार नाही, तर जीही तुम्ही हीट दिली ती कशामध्ये कन्वर्ट होईल? इंटरनल एनर्जीमध्ये. म्हणून बघा, हीट बरोबर इंटरनल एनर्जी बरोबर एनसीव्ही डीटी, एनसीव्ही डेल्टा टी, दॅट इज चेंज इन द टेम्परेचर. दॅट्स इट. आणि तो काय आहे बेटा? आयसोकोरिक प्रोसेसचं पीव्ही डायग्राम. त्यानंतर ॲडियाबेटिक प्रोसेस. ॲडियाबेटिक प्रोसेसमध्ये काय तुमचं कॉन्स्टंट राहणार आहे? तुमचं हीट कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे हीट जे आहे ते सराउंडिंगला तुम्ही देणार पण नाही आणि सराउंडिंग कडून घेणार पण नाही. हे बघा, देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट from or to the system by the surrounding. The internal energy of the system increases in an adiabatic process. हीट नाही होत आहे, ठीक आहे, तुम्ही एक्सपांड करताय किंवा तुम्ही कॉम्प्रेस करताय, अकॉर्डिंगली ते होईल. वर्क डनचा फॉर्म्युला एन आर इनिशियल टेम्परेचर मायनस फायनल टेम्परेचर 1 मायनस गॅमा, दॅट इज adiabatic रेशियो. फाईन. सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेस काय असते? सपोज करा तुम्ही ए कडून बी कडे जाताय, पण कसं तरी तुम्ही बी कडून ए कडे वापस येत आहे, म्हणजे इनिशियल आणि फायनल स्टेट जर सारखी असेल तर त्याला काय म्हणूया आपण? सायक्लिक प्रोसेस. राईट. फ्री एक्सपान्शन, पुरं रॅन्डम. जसं एखादी टायर पंक्चर होतो, फटसे एरिया बाहेर, सॉरी एअर बाहेर निघतोय, प्रेशर तुम्ही नंतर सांगू शकत नाही, व्हॉल्यूम सांगू शकत नाही, दॅट इज फ्री एक्सपान्शन. ठीक आहे. नेक्स्ट, हीट इंजिन्स. ठीक आहे. आतापर्यंत आपण जेही काही शिकलो त्याचं अप्लिकेशन आता आपण करणार आहोत. बघा, थर्मोडायनामिक्स मध्ये आपण बघितलं की हीटला वर्क मध्ये कसं कन्वर्ट करायचं, ते जाणून घेण्याकरिता आपण काय बघितलं? आधी आपण थर्मोडायनामिक्सचे काही बेसिक कन्सेप्ट बघितले. म्हणजे काय? थर्मोडायनामिक सिस्टम. थर्मोडायनामिक सिस्टम म्हणजे काय? एखाद अशा गोष्टी ज्याचा कलेक्शन आपल्याला एक सिस्टम देत आहे, जसं सिलेंडर, पिस्टन, एअर. थर्मोडायनामिक प्रोसेस आपण बघितली ज्याच्यामध्ये स्टेट व्हेरिएबल म्हणजे थर्मोडायनामिक सिस्टमची स्टेट 1 वरून स्टेट 2 मध्ये कन्व्हर्शन होते. त्या केसमध्ये व्हेरिएबल चेंज होतात. स्टेट 1 ला P1 V1 T1 असेल तर स्टेट 2 ला P2 V2 T2 होत आहे, आणि ज्या मार्गाने ते जात आहे किंवा ज्या वेनी जाते त्याला म्हणूया थर्मोडायनामिक प्रोसेस. राईट. मग आपण 2 लॉज बघितले, 0th लॉ आणि 1st लॉ. राईट. आता आपण काय बघणार आहोत? हीट इंजिन्स. हीट इंजिन्स काय? त्याचं प्रॅक्टिकल अप्लिकेशन आहे की हीटला कसं वर्क मध्ये कन्वर्ट करायचं किंवा वर्कला कसं हीट मध्ये कन्वर्ट करायचं. बघा, हीट इंजिन्स काय आहे? दीज आर द डिव्हाइसेस दॅट ट्रान्सफॉर्म्स हीट पार्टली इनटू वर्क ऑर मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे हीटला वर्क मध्ये कसं ट्रान्सफर करायचं ते हीट इंजिन्स तुम्हाला सांगते किंवा हीट इंजिन्स त्याचं अप्लिकेशन आहे. हीट इंजिन वर्क बाय यूजिंग सायक्लिक प्रोसेस आणि थर्मोडायनामिक चेंजेस. सायक्लिक सुरुवातीची आणि शेवटची स्टेप सारखी किंवा तुमची स्टेट सारखी, आणि ती एक थर्मोडायनामिक प्रोसेस, ह्या 2 गोष्टी यूज करणार आहेत. राईट. ओके. आता आपण हीट इंजिन्स बघतोय, तर हीट इंजिन्स कशाने बनले असतात? हीट इंजिन 3 सबस्टन्सनी बनलं असतात. त्याला पहिला म्हणूया वर्किंग सबस्टन्स, पहिला पार्ट किंवा पहिला एलिमेंट. दुसरं सिलेंडर, आणि तिसरं जे आहे ते आहे तुमचं हॉट आणि कोल्ड रिझर्वायर. हे काय तुम्हाला सांगतो मी. बघा, वर्किंग सबस्टन्स म्हणजे याच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं मी की एक सिलेंडर घ्यायचं, पिस्टन लावायचं,
त्याच्यामध्ये गॅस टाकायचा. हे काय झाली आपली थर्मोडायनामिक सिस्टम. आता त्या सिस्टमला 3 एलिमेंट्स आहेत. पहिला कुठला? वर्किंग सबस्टन्स. वर्किंग सबस्टन्स म्हणजे काय? तिथली गॅस, राईट. गॅस असेल किंवा कुठला लिक्विड असेल ते काय तुमचं वर्किंग सबस्टन्स. दुसरं आहे सिलेंडर. सिलेंडर तुम्हाला माहिती आहे, सिलेंडर फिटेड विथ द पिस्टन. आणि तिसरं आहे हॉट आणि कोल्ड रिझर्वायर. तुम्हाला सांगितलं होतं मी की आपण हीट देतोय असं, बरोबर आहे. आता हीट देतोय म्हणजे थर्मोडायनामिक सिस्टम हीट घेतोय कुठल्या तरी रिझर्वायर मधून आणि त्याला म्हणूया हॉट रिझर्वायर. ज्या केसमध्ये सिस्टमची हीट वाढेल त्या केसमध्ये त्यांनी हॉट रिझर्वायर कडून हीट घेतलेली आहे. आणि ज्या केसमध्ये सिस्टम मधली हीट कमी होईल तर असं समजायचं की त्यांनी कोल्ड रिझर्वायरला हीट दिलेली आहे, राईट. हे तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला ते कळेल, राईट. मग युजली जे तुमचं हीट इंजिन आहे ते कसं वर्क करते बघा. हीट इंजिनला जेही तुम्ही हीट देता, हे बघा QH इनपुट हीट, तिथली काही हीट जी आहे ते वर्डन मध्ये कन्वर्ट होईल आणि काही हीट जे आहे ते कोल्ड रिझर्वायरला जाईल. एवढं लक्षात ठेवायचं. हीट इंजिन, द हीट इंजिन सायकल अँड द पीव्ही डायग्राम. हीट इंजिन तुम्हाला आधीच सांगितली ती कशी आहे, सायक्लिक आणि थर्मोडायनामिक प्रोसेस. तर इथे बघा, हा सुरुवातीचा पॉइंट इथे पकडा बी किंवा ए पकडा, सॉरी ए. इथून बी कडे जाईल, मग सी कडे येईल, मग डी कडे जाईल आणि परत ए कडे येईल. हे काय पीव्ही डायग्राम, पी व्ही, बरोबर. सुरुवातीला बघा कसं असते, सॉरी, इथे तुमचं प्रेशर P1 आणि व्हॉल्यूम V1 असेल. मग सुरुवातीला जेव्हा तुम्ही हीट देता तर त्याचा सुरुवातीला प्रेशर वाढते, व्हॉल्यूम वाढत नाही. मग बघा प्रेशर वाढलाय, व्हॉल्यूम तेवढंच आहे. मग जसं एक पर्टिक्युलर प्रेशर आलं की तसं त्याचा व्हॉल्यूम सुद्धा वाढतो आणि प्रेशर कमी होऊन जातो. बघा व्हॉल्यूम वाढला, आधी व्हॉल्यूम एवढा होता, इथे व्हॉल्यूम होता, आता व्हॉल्यूम इथे आला. आणि प्रेशर बघा आधी एवढा होता तो केवढा कमी झाला, राईट. ते झाल्यावर काही जे आहे ते हीट सराउंडिंगला देऊन देते त्याचबरोबर, राईट. मग ह्या केसमध्ये प्रेशर परत डाऊन झाला, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आलं का लक्षात. आणि मग जेव्हा वर्क डन ऑन द गॅस होत आहे तेव्हा काय होतं, तुमचं व्हॉल्यूम कमी होत आहे आणि तुमचं प्रेशर वाढतंय. म्हणजे बघा तुम्हाला सांगतो मी, हा पिस्टन आहे समजा, ठीक आहे. हे नाही दिसतं का तुम्हाला, दुसरं घेतोय मी, बघा काहीतरी. हा पिस्टन आहे समजा, ठीक आहे. हा पिस्टन आहे. सुरुवातीला मी खालून गॅस दिली, बरोबर. तर आधी प्रेशर वाढेल याचा, मग हा वर जाईल, मग व्हॉल्यूम वाढेल, प्रेशर कमी होईल. असं झाल्यावर पिस्टनचा भार जास्त होईल तर मग तो खाली येईल, बरोबर. मग खालून परत गॅस येईल तर तो वर जाईल, खाली वर खाली वर. म्हणजे सायक्लिक प्रोसेस आहे की नाही. अगदी तेच तुम्हाला इथे डायग्रामने दिलेली आहे, बाकी दुसरं याच्यात काही नाही. रेफ्रिजरेटर्स आणि हीट पंप्स बघा काय म्हणतं. रेफ्रिजरेटर अँड हीट पंप्स आर द हीट इंजिन्स दॅट वर्क इन द बॅकवर्ड डायरेक्शन. बॅकवर्ड डायरेक्शन म्हणजे हे हीटला वर्क मध्ये कन्वर्ट नाही करत तर वर्कला हीट मध्ये कन्वर्ट करते. बघा, दे कन्वर्ट मेकॅनिकल वर्क इनटू हीट. कसं ते बघूया. हीट फ्लो फ्रॉम ए कोल्डर रिजन टू अ हॉटर रिजन. आता तुम्हाला फ्रीज माहिती आहे, फ्रीज का बरं थंड होतो माहिती आहे. तो जो बॉक्स असतो ना तिथली हीट फ्रीज काढतो आणि बाहेर फेकतो. तुम्ही हीट रेफ्रिजरेटरच्या मागचा साईड बघा, रेफ्रिजरेटरच्या तो हीटेड असते पण इनसाइड कसं असते, कूल. मग ऍक्च्युली रेफ्रिजरेटर मध्ये काय होतंय की तुम्ही अंदरची हीट काढताय आणि बाहेर रिलीज करताय. ते कसं करताय ते तुम्हाला दिलेलं आहे बघा. हा आहे हॉट रिजन. हॉट रिजन म्हणजे काय, हा तुमचं हे आपण काय म्हणू आपलं रेफ्रिजरेटरच्या अंदरचं साईड. हा आहे, सॉरी, हा बाहेरचा साईड. आणि हा कोल्ड रिजन म्हणजे रेफ्रिजरेटरच्या अंदरचा साईड. आता लक्षात बघा, 2 रिजन पकडायचे. हा बाहेरचा साईड हॉट रिजन, हा अंदरचा साईड कोल्ड रिजन. कोल्ड रिजन मधून हीट घ्यायची, बाहेर फेकायची, कोल्ड रिजन मधून हीट घ्यायची, बाहेर फेकायची. आलं का लक्षात. अशा प्रकारे तुमचं रेफ्रिजरेटर वर्क करतो. बघा काय म्हणतंय, हीट कॅन नॉट फ्लो फ्रॉम ए रिजन ऑफ लोअर टेम्परेचर टू अ रिजन ऑफ हायर टेम्परेचर ऑन इट साऊंड. आता बघा, म्हणजे रेफ्रिजरेटरच्या अंदर तो कोल्ड रिजन आहे, बाहेर हॉट रिजन आहे. युजली हीट कुठून कुठे जाते, हॉट रिजन कडून कोल्ड रिजन कडे जाते. पण इथे आपल्याला उलट करावं लागत आहे म्हणून इथे आपल्याला वर्क डन करावं लागेल. बघा, दिस इज अचीव्ड विथ द एड ऑफ द फेज चेंज ऑफ ए फ्लुइड कॉल्ड द रेफ्रिजरंट. आणि हे आपण वर्क डननी त्याला अचीव करतो. कसं करतो बघा, तुम्हाला मी इथे सांगतो. हे बघा इथे लक्ष द्या. हे काय आहे, इनसाइड फ्रीज किंवा रेफ्रिजरेटर आणि हे बाहेरचं आहे.
कसं असते बघा, तुम्हाला सांगतो मी. इथे एक आपण हे टाकतो, रेफ्रिजरंट टाकतो. रेफ्रिजरंट म्हणजे काय असतो ना, हा थोड्याशाही हीटनी वेपोराइज होऊ शकतो, असं लक्षात ठेवायचं. बरोबर. आता बघा, सुरुवातीला काय करतंय, हा लिक्विड फॉर्म मध्ये असते, त्याला एक्सपांड करू म्हणजे त्याची स्टेट चेंज करायचं, लिक्विड मधून वेपर स्टेट मध्ये करायचं. मग जेव्हा तो इकडून पास होईल तेव्हा काय करेल, तो हीट आजूबाजूची म्हणजे ह्या तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये अंदर थोडीफारही हीट असेल तो ते ऍब्झॉर्ब करून घेईल. ऍब्झॉर्ब करून हीट तो इकडे समोर जाईल. समोर गेल्यावर एक कॉम्प्रेसर असतो, म्हणजे जे आता गॅस स्टेटमध्ये त्याला लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट करतो आणि तो इकडून परत 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 वाहत जातो. जेव्हा इकडून वाहत जातो तेव्हा हीट तो रिलीज करतो आणि रिलीज केल्यामुळे अंदरची हीट हे बाहेर रिलीज होते. अशा प्रकारे तुमचा रेफ्रिजरेटर वर्क करतो. ठीक आहे. आता हे बघा, कोल्ड रिझर्व्हायर मधून आपण हीट काढतोय बाहेर. कोल्ड रिझर्व्हायर म्हणजे काय, तुमचं रेफ्रिजरेटरच्या अंदरची गोष्ट, त्याला हीट बाहेर काढताय, तर ते काढण्यासाठी आपल्याला वर्क डन करावं लागेल. तर वर्क डनची हीट आणि कोल्ड रिझर्व्हायरची हीट हे बाहेर जाईल हॉट रिझर्व्हायरला. दॅट्स इट, दॅट इज रेफ्रिजरेटर. आता रेफ्रिजरेटर काय आहे त्याची डेफिनेशन दिलेली आहे, अँड दॅट इज प्रिटी सिम्पल. परफॉर्मन्स ऑफ ए रेफ्रिजरेटर कसं, आपण जे कोल्ड रिझर्व्हायरला हीट देऊ किंवा काढू, कोल्ड रिझर्व देऊ नाही, काढू कोल्ड रिझर्व्हायर मध्ये हीट, ते काढण्यासाठी जेवढं वर्क डन करावं लागेल त्याच्या बेसिसवर आपण काय करू शकतो, त्याचा परफॉर्मन्स ओळखू शकतो. आता हा रेशिओ जो आहे तो जेवढा जास्त असेल, बरोबर आहे, तेवढा जास्त त्याचा परफॉर्मन्स, अदरवाईज नाही. एअर कंडिशनर आणि हीट पंप्स सेम प्रिन्सिपलवर वर्क करतात. एअर कंडिशनर मध्ये फक्त रेफ्रिजरेटरचा बॉक्स असतो. एअर कंडिशनर मध्ये पूर्ण रूम आपला एक रेफ्रिजरेटर आहे असं समजायचं. रूम मधून हीट काढतंय, बाहेर नेऊन फेकतंय. रेफ्रिजरंट एक्सपांड होतंय, त्याचं कॉम्प्रेस होत आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हीट पंप्स उलटा करतो, अंदर म्हणजे बाहेरची जे हीट आहे ते अंदर आणून टाकतंय आणि अंदरची जे अंदरून काय करते, हीट रिलीज, म्हणजे अंदर हीट रिलीज करते, बाहेरून हीट ऍब्झॉर्ब करते. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बघा. आता आपल्याला काय समजत आहे की refrigerators and heat pumps are the heat engine that work in the backward direction and they convert mechanical work into heat. बरोबर. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स का बरं द्यावं लागलं, कारण काही लिमिटेशन्स होते फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणतोय की क्यू बरोबर डेल यू प्लस डब्ल्यू, म्हणजे दिलेली सगळी हीट ह्या दोन कामासाठी यूज होईल. पण असं नसते, काहीतरी हीट दुसरीकडे डिसिपेट होते सुद्धा. बघा, that is, it is not possible to build a heat engine that can completely convert heat into work because something is there which has to be exhausted. The second law बघा काय म्हणतंय, it is impossible to extract an amount of heat QH from a hot reservoir and use it all to do work W. Some amount of heat QC must be exhausted to the cold reservoir. सगळी घेतलेली हीट, जसं सिलेंडरला एक्सपांड करायसाठी आपण बाहेरून हीट घेतली, तर तो सिलेंडरची इंटरनल एनर्जी वाढवणे किंवा त्याला एक्सपांड करण्यामध्येच नाही लागत, तर काही एनर्जी सराउंडिंगला सुद्धा जाते. त्याच्यामुळे एक कंप्लीट किंवा परफेक्ट हीट इंजिन डिझाइन करणं इज इम्पॉसिबल. दिस प्रोहिबिट्स द पॉसिबिलिटी ऑफ परफेक्ट हीट इंजिन. इज दॅट ओके? दिस फॉर्म ऑफ स्टेटमेंट ऑफ सेकंड लॉ, याला आपण केल्विन प्लँक स्टेटमेंट सुद्धा म्हणू शकतो किंवा फर्स्ट फॉर्म सुद्धा म्हणू शकतो. हे नाव दिलेले आहेत. दॅट्स इट. हे बघा इथे काय म्हणताय, एनर्जी फ्लो डायग्राम ऑफ ए इंजिन स्टेटमेंट. हॉट रिझर्व्हायर मधून आपण हीट घेतली तर ते डायरेक्ट वर्क डन नाही होऊ शकत. हॉट रिझर्व्हायर मधून आपण हीट घेतली तर काही वर्क डन होईल आणि काही जे आहे ते कोल्ड रिझर्व्हायरला जाईल. अगदी त्याच प्रकारे कोल्ड रिझर्व्हायर मधून आपल्याला हीट काढायची असेल तर ती डायरेक्ट कोल्ड कडून हॉट कडे जाऊ शकत नाही, कारण नॅचरली तसं होत नाही. नॅचरली हॉट कडून कोल्ड कडे हीट जाते, राईट? मग हे जर करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, वर्क डन. बघा, it is not possible for the heat to flow from a colder body to a warmer body without any work having been done to accomplish this flow. This is called as the second form or the Clausius statement of the second law of the thermodynamics. Okay? The statement means that the spontaneous flow of heat from an object at cold temperature is not possible. ते एकच आहे जे तुम्हाला थोडक्यात इथे सांगितलं. कोल्ड रिझर्व्हायर मधून हॉट रिझर्व्हायर कडे मला हीट न्यायची असेल, म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध करायचं असेल, तर मला वर्क डन करावं लागेल. बघा, एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. निसर्ग काय करतो, कुठलीही वस्तूतून सोडलं की ते आपोआप खाली येते, बरोबर? पण खालून वर आणण्यासाठी आपल्याला वर्क डन करावं लागतं. एक्झॅक्टली सेम. कॅरनॉट सायकल अँड कॅरनॉट इंजिन, 2 मिनिटं बघा त्याला.
तुम्हाला कळेल स्वतःला. सेम सायकल आहे जी आपण याच्या आधी बघितली, बरोबर. कॅरनॉट सायकल आणि कॅरनॉट इंजिन हे मोस्ट इफिशियंट हीट इंजिनची असतात. म्हणजे त्याच्यामध्ये मॅक्सिमम हीट जे आहे ते वर्कमध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकता. बाकी तुमची जी डायग्राम आहे ते सेम आहे, त्याच्यावर काही तुम्ही जास्त बघू नका. अगदी त्याच प्रकारे बघा इथे कॅरनॉट इंजिन बद्दल दिलेलं आहे. कॅरनॉट इंजिन इज द मोस्ट इफिशियंट हीट इंजिन. ऑल्सो ऑल Carnot engines operating between the same two temperatures have the same efficiency irrespective of the nature of working substance. म्हणजे वर्किंग सबस्टन्स काहीही असो, 2 टेम्परेचर डिफरन्स मध्ये कॅरनॉट इंजिन जे आहे ते सेम वर्क करते. दॅट्स इट. ठीक आहे, बाकी तुम्ही बघा, नॉट अन इश्यू. स्टर्लिंग सायकल सुद्धा त्याच याच्यावर आहे. याचा जो बेसिक डिफरन्स आहे कॅरनॉट सायकल आणि स्टर्लिंग इंजिनचं, ते त्याच्या वर्किंग कॅपॅसिटीवर आहे. राईट, एवढं लक्षात ठेवायचं. ह्या 2 सायकल तुम्हाला मी ह्याच्यासाठी सांगितलेले आहेत कारण ह्याची डायरेक्ट डायग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. बाकी त्याचं वर्किंग जे आहे ते हीट इंजिनचे जे आपण वर्किंग सायकल किंवा पीव्ही डायग्राम बघितलं एक्झॅक्टली सेम आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. ठीक आहे, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर, वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग चॅप्टर, आणि मला वाटते त्याची समरी खूप चांगल्या प्रकारे झाली असेल तुमच्या येत्या एक्झामसाठी. फाईन. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक यू सो मच.